तर युद्धासंदर्भातल्या बातम्या आपल्याला पाहिजेत, पण एक महत्त्वाची अपडेट आहे अशोक खरात संदर्भात। अखेर भोंदू अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द झालेला आहे। नाशिक जिल्हा प्रशासनानं अशोक खरातला हा पिस्तूल परवाना दिलेला होता। 2012 ला दिलेला पिस्तूल परवाना 2024 ते 2028 पर्यंत त्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं होतं। फार्म हाऊसच्या झडतीमध्ये हे पिस्तूल आढळून आलं होतं। पोलीस तपासामध्ये 5 गोळ्या फायर केल्याचं उघडकीस आलंय। नरबळी आणि प्राण्यांची शिकार केल्याचा विशेष तपास पथकाला संशय आहे। स्वतःच्या रक्षणासाठी पिस्तूल घेतल्याचा भोंदू अशोक खरातनं दावा केलाय। 5 गोळ्या कुठे फायर केल्या याबाबतचा शोध हे सध्या सुरू आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील या सगळ्या संदर्भात। मुकुल, अखेर त्याचा पिस्तूल परवाना शस्त्र परवाना रद्द झालेला आहे, काय अपडेट्स आहे? बरोबर आहे, त्याला जो पिस्तूल परवाना देण्यात आलेला होता त्याचा त्याने कोणीतरी गैरवापर केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। ज्यावेळेस त्याला कोर्टामध्ये हजर केलेलं होतं, सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने देखील ही बाजू मांडली होती। त्याने 5 गोळ्या फायर केलेल्या आहेत, मात्र त्या 5 गोळ्या कुठे आणि कोणावर फायर केल्या याबाबत त्याने अद्यापही माहिती दिलेली नाहीये। त्यामुळे नरबळी केलाय का तो संशय आहे, त्याचबरोबर काही प्राण्यांची त्याने हत्या केली आहे का तो देखील संशय बळावला जातोय। आणि या पिस्तूलचा त्याने गैरवापर केला आहे आणि म्हणून अशा लोकांकडे पिस्तूल ठेवणं हे हानिकारक आहे समाज हिताच्या दृष्टीने। त्यासाठी त्याचा परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे, एसआयटी कडे त्याचा तपास सुरू आहे। मात्र अद्यापही या 5 गोळ्या नेमक्या कुठे फायर झाल्या हे सांगितलेलं नसल्यामुळे आता पोलिसांचा तपास देखील त्या दिशेने सुरू होते। मात्र महत्त्वाची बातमी, ज्या जिल्हा प्रशासनाने त्याला परवाना दिलेला होता त्याचं नूतनीकरण 2028 पर्यंत केलेलं होतं, तो परवाना आता रद्द करण्यात आला आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।